सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे, मुखात खंड राहू दे, मुखात खंड राहू दे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्या समोर कृत्रिम बुद्धिमत्ता मित्र साधन की धोका या विषयावर नाटिका सादर करणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला माझी ओळख करून देते. माझे नाव रिया मनोज शिंदे. माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय अरेबुद्रुक, तालुका रोहा, जिल्हा रायगड. चला तर मग आम्ही हा नाटिकाचा संवाद स्वरूपात तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग आमच्या संवादाला आम्ही सुरुवात करतो. अगं रिया, कधी विचार केलास का की मशीन किंवा यंत्र मानवाप्रमाणे काम करतात? आपण कधी कधी ऐकतो की एआय हा सगळी कामे करतो, पण हे खरं आहे का? एआय म्हणजे नक्की काय, मला समजलंच नाही. अगं, एआय म्हणजे रोबोटच. चला तर मग आपण आज एआय म्हणजे काय हे लक्षात घेऊ. एआय म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. अगदी सोपे म्हणावे तर एखादी मशीन किंवा कम्प्युटर माणसासारखा विचार करायला लागले, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागले, त्याला एआय असे म्हणतात. अरे वा, म्हणजे कम्प्युटर पण माणसासारखं काम करू शकतो? तर कमालच आहे. नक्कीच. आपण नाही का शाळेत पुस्तकं वाचतो, गणितं सोडवतो, खेळ खेळतो, तसेच हे एआय आहे. म्हणजे हे आपल्यासाठी उपयोगीच आहे ना? हो हो. आणखी एक उदाहरण म्हणजे यूट्यूबवर आपण एखादी कार्टून पाहत असलो की अनेक व्हिडिओ आपल्या समोर येतात. हो, येतात. बरोबर आहे. पण एआय म्हणजे तू काय मला हे सांगितलं, पण एआयचा वापर काय, आपल्यासाठी त्याचा उपयोग काय होतो? पण नेहमी एक लक्षात ठेवा, एआय म्हणजे जादू वगैरे नाही, तर मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर करून बनवलेली एक शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. म्हणजे माझ्या मनाने मला वाटतंय की शेतकऱ्यांना जसे चांगलं पीक कसं उगवावं हे सांगण्यासाठी मदत करतं ते एआयच असतं ना? हो हो. आजच्या काळात गाड्याही आपोआप चालू लागल्या आहेत, ते पण एआय मुलेच. हो मित्रांनो, हे लक्षात घ्या की एआय म्हणजे जादू वगैरे नाही, तर हे एक मानवाने तयार केलेले शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. तर ऐकलत ना मंडळी, ही होती रोबोटची म्हणजेच एआयची एक छोटी सोपी पण खरी ओळख. आता थोडं तरी तुम्हाला कळलंच असेल की एआय म्हणजे काय आहे ते. चला तर मग आपण हा संवाद नाटिकेच्या स्वरूपात पाहू. चला. एआय 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 सगळीकडे एआय. काय आहे हा एआय? कोणी सांगेल का आम्हाला? हा एआय म्हणजे काय? हो, थांबा, मी सांगते तुम्हाला एआय म्हणजे काय. एआय म्हणजे संगणक किंवा यंत्राने मानवाची विचार करण्याची, शिकण्याची आणि महत्त्वाचे निर्णय समजून घेण्याचे तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान म्हणजे काय? अगं, तंत्रज्ञान म्हणजे एक रोबोट म्हणजे काय? रोबोट म्हणजे माणसासारखा चालणारा, माणसासारखा बोलणारा, माणसासारखा वागणारा, परंतु माणसाच्या आदेशावर चालणारा एक यंत्रमानव. हो, असंच आहे. अरे, काय चाललंय आपल्या पृथ्वीवर? अगं बघ ना, एआयने थैमान घातलं आपल्या पृथ्वीवर. जो तो बघावं तर नुसता एआय 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 करीत असतो, कोणाला काही समजे ना. समीक्षा, मला एक गणित समजत नाही, मला ते तू समजून सांगशील का? अगं, मी तुला पुस्तकातून गणित का समजावू? आपली पिढी ही मॉडर्न पिढी आहे, मग मी तुला एआय वरून गणित समजवेन ना. अगं, पण आपण अभ्यासामध्ये एआय मोबाईलचा वापर का करायचा? याने आपल्या अभ्यासामध्ये दुर्लक्ष होईल ना. अगं, मी तुला तुझ्या भल्याचं सांगायला गेले तर तू माझीच मज्जा घेतेस. हां, चल येते मी, तू बघ तुझं काय ते. चालेल. जान्हवी, मला शाळेतून इलेक्ट्रॉनिकचे प्रोजेक्ट करायला सांगितलंय, पण मला कोणती वायर कुठे जोडायची हेच कळत नाही. तू जरा मला समजावून सांगशील? अगं, हे करण्यासाठी एआय आहे ना आपल्या मदतीस, टेन्शन नको घेऊस. अगं, पण तू एआय म्हणतेस खरे, पण ह्याचे दुष्परिणाम आहेत ते तुला माहीत आहेत का? हो, बरोबर आहे. सगळ्या बाबतीत एआय वापरले तर माणसाच्या बुद्धीचा व्यायाम होणार नाही आणि ही विकृती समाजाला घातक ठरेल ना. तसेच माणसाच्या शरीरात अनेक आजार घर करू शकतात. त्यामुळे एआय जितका फायद्याचा आहे तितकंच धोक्याचंही आहे. एआय मुले माणूस नक्की सुखी झाला का? नाही, मला वाटते एआय मुले माणूस सुखी झाला, पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत जे आपल्या मानव जातीला माहीतच नाही.
अगं तुला माहित आहे का, अमेरिका सारख्या देशात घरची सगळी कामे AI करतो. भांडी घासण्यापासून ते मार्केटमधून भाजी आणण्यापर्यंत सगळी कामे रोबोट करतो. अरे वा, हे तर खूपच छान आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. प्रश्न सुटला नाही की AI, अभ्यास समजला नाही की AI, कंपनीचे डॉक्युमेंट्स वाचता नाही आले की AI, इलेक्ट्रिकच्या वायर जोडता नाही आल्या की AI, AI नुसता AI. आजची मुले किती AIच्या आहारी गेले आहेत. बघावं तेव्हा नुसतं AI वापरताना दिसतात. AI नुसता AI. आत्ताच्या पिढीला AI वापरल्याशिवाय काही जमत नाही. अगं असं आहे का, मग AI वापरण्यासाठी मुलांनी पुस्तकं शोधण्यापासून ते अभ्यास करण्यापासून काहीच करायला नको. मोबाईलवर बटन दाबलं की सगळं आलं. अगं पण तुम्ही याचे दुष्परिणाम सांगितला. पण AI ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधीच उपलब्ध आहे ना. आपल्याला नको गणिताची आकडेमोड करायला, नको पुस्तकाची पाने पलटायला. कॅल्क्युलेटरवर 2-3 बटणं दाबली की लगेच समोर गणित सोडवून येतो. व 2 यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले तर अख्खा धडा डोक्यामध्ये शिरतो. हो बरोबर आहे, बरोबर आहे. हे तर खूपच छान आहे. एवढेच नव्हे तर आता रोबोट गाडी चालवू लागला आहे. AI मुले तरुणांना रोजगार मिळतो. अगं जसं इतरांना कामं मिळत नाही तसं कंपन्यांचाही फायदा आहे. AI कंपन्यांमध्ये जी 10 माणसं 2 दिवसाचे काम 4 दिवसामध्ये करतात, तोच काम एक रोबोट एका दिवसामध्ये तासाभरात पूर्ण करून टाकतो. मग हे फायद्याचेच आहे ना. हो बरोबर आहे, बरोबर आहे. ते सगळं खरं आहे, पण यामुळे बेकारी किती वाढणार आहे याचा विचार तुम्ही केलात का? बरोबर आहे, बरोबर आहे. पण मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच असाल की काहींचा AI फीचर्सवर विश्वास आहे तर काहींचा नाही. परंतु खरं हे आहे की AIला तर माणूसच वापरतो, म्हणून मानवानेच त्याचा चांगल्यासाठी वापर केला पाहिजे. आपण जर त्याचा चांगल्यासाठी वापर केला, अभ्यासासाठी वापर केला तर तो आपला मित्र बनेल. परंतु आपण त्याचा अतिरेक केला तर तो आपला शत्रूच बनेल ना. बरोबर आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. थोडक्यात सांगायचे काय तर AIचा आपण अभ्यासासाठी, चांगल्यासाठी आणि थोडका वापर केला तर तो आपला मित्र बनेल. परंतु जर आपण त्याचा अतिरेक केला, वारंवार त्याला वापरले तर तो आपला शत्रूच बनेल. मित्रांनो, आता तरी तुम्हाला कळलंच असेल ही माहिती काय होती ती. नसेलच समजली तर आता आम्ही तुमच्या समोर हीच माहिती गाण्याच्या स्वरूपात बोलून दाखवणार आहोत. मदतीला आलाय AI, आता कसलंच काम करायचं नाय. मदतीला आलाय AI, आता कसलंच काम करायचं नाय. सगळंच रेडीमेड मिळतया, मग डोक्याला ताप घ्यायचंच नाय. मग डोक्याला ताप घ्यायचंच नाय. नको नको पाडे पाठ गणिताची आकडेमोड. नको नको पाडे पाठ गणिताची आकडेमोड. कॅल्क्युलेटर देतय क्षणात हिशोब. कॅल्क्युलेटर देतय